भाई जितना बड़ा फायदा दिखता है ना, इन सब में रिस्क भी उतना ही होता है। अब मेरी तरह रिस्क से इश्क है तो कूद पड़ो, या तो डूबोगे या तो उड़ोगे। होय मित्रांनो, या फिल्ममधल्या डायलॉगप्रमाणे आपल्या जवळचे लोक या शेअर मार्केटच्या तुफानमध्ये अगदी पालापाचोळ्यासारखे उडून जात आहेत। कालच एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली। या घटनेमध्ये शेअर मार्केटच्या नुकसानीमुळे संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केली, संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला। ही फक्त एक घटना नसून किंवा एक बातमी नसून हा एक गंभीर इशारा आहे प्रत्येक इन्व्हेस्टरसाठी आणि प्रत्येक एका ट्रेडरसाठी। तर तो गंभीर इशारा कोणता आहे आणि त्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने उपाययोजना करू शकतो, आज हे या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी कोणाच्या चुका काढण्यासाठी किंवा कुणाला उणदुणं लेखण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत नाही। तर ह्या घटना आपण कशा थांबवू शकतो किंवा ह्या घटना कशा टाळू शकतो याबद्दल आपण इथं थोडंसं डिस्कशन करणार आहे। शेअर बाजार म्हणजे प्रत्येकाला असं वाटते की एक जादूची कांडी आहे ज्यामध्ये आपला पैसा अल्पावधीत दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकतो आणि ह्या विचारानेच प्रत्येक माणूस शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतो आणि इथूनच त्याच्या बर्बादीची दिवस सुरू होतात किंवा बर्बादीचं कारण ठरतं। मित्रांनो, आज प्रत्येक एका बँकमध्ये जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटचा जर इंटरेस्ट रेट पाहिला तर नियर अबाउट 8%च्या पुढे किंवा 8% किंवा 9% मॅक्सिमम कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 9% असेल, त्याच्या पुढे कोणतीही बँक तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुमच्या देत नाही। तर आपण एका मार्केटमध्ये येऊन अशी का अपेक्षा पकडतो की 2-3 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये आपलं जे कॅपिटल आहे ते दुप्पट तिप्पट होईल। इथंच तर आपली खरी चुकीची सुरुवात होते आणि आपण इथं एंटर करतो एक वेगळ्या दुनियेमध्ये, फ्युचर अँड ऑप्शनच्या दुनियेमध्ये, जिथं आपल्याला कोणत्याही प्रकारचं नॉलेज नसतं। तर मित्रांनो, शेअर बाजारात पैसा कमवण्याच्या अनेक संधी आहेत, मान्य आहे मला, परंतु तिथं तुम्हाला नॉलेज घेणं गरजेचं आहे, तिथं तुम्हाला टाईम स्पेंड करणं गरजेचं आहे, तिथं तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस असो, फंडामेंटल ॲनालिसिस असो, या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला हातखंडा घेणं गरजेचं आहे। तर कमी वेळेत मोठा नफा मिळवण्याच्या नादात बरीच लोक काय करतात की कोणत्याही प्रकारचं नॉलेज न घेता फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग चालू करतात आणि जसं जसं त्यांचं नुकसान होईल तसं तसं ते पुन्हा पुन्हा आपले कॅपिटल उभा करत जातात, भांडवल उभा करत जातात। तर शेअर मार्केटमध्ये झालेला लॉस कसा भरून काढायचा ह्या विवंचनेनं बरेच जण पुन्हा तेवढ्याच प्रकारचा लॉस करून घेतात किंवा दुप्पट तिप्पट लॉसपर्यंत पोहोचतात। खरा तर हा जो मोठा आकडा असतो 1 कोटी 2 कोटी 3 कोटी लॉस, हा आकडा एका दिवसात मित्रांनो तयार झालेला नसतो। त्याला अनेक दिवस किंवा अनेक वर्ष किंवा 6 महिने 7 महिने 8 महिने एवढा कालावधी जातो। कारण का की समजा मी आज मार्केटमध्ये 5 लाख रुपये घेऊन एंटर झालेलो आहे, 5 लाख रुपयेचा समजा मला आज एका दिवसामध्ये जर नुकसान झालं तर मी काय करेन की मार्केटमध्ये पुन्हा जाईन, मार्केटमधून पुन्हा भांडवल उभा करेन आणि त्या भांडवलाद्वारे पुन्हा मी ट्रेडिंग करेन। पुन्हा समजा 5 लाख रुपये माझे 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये गेले तर मी पुन्हा काय करेन की मार्केटमध्ये जाईन, लोन काढेन, काहीतरी करेन, परंतु पुन्हा ते भांडवल उभा करून मार्केटमध्ये पुन्हा येईन। कशासाठी? तर तो झालेला लॉस भरून काढण्यासाठी। माझ्या डोक्यामध्ये एकच असेल की माझा जो शेअर मार्केटने लॉस केलेला आहे तो शेअर मार्केटकडूनच मी मिळवणार। ही जी जिद्द असते ती माणसाला तिथं बुडवते। कारण मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी जिद्द उपयोगी नसते, तर काही ठिकाणी तुम्हाला संयम बाळगावा लागतो, काही ठिकाणी तुम्हाला नॉलेज मिळवावं लागतं, नॉलेज अपडेट करावं लागतं आणि त्यानंतर मग तुम्ही ह्या बऱ्याच गोष्टींचं अनुकरण किंवा उकलन करू शकता। तर मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्याला माझं उत्तर असणार आहे शेअर मार्केट जुगार नाही। फक्त ते कोणत्या पद्धतीनं तिथं तुम्ही कामकाज करता, तुम्ही गॅम्बलर म्हणून तिथं जाता का इन्व्हेस्टर आणि ट्रेडर म्हणून जातात, ते महत्त्वाचं आहे। बरेच लोक ट्रेडिंग करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, परंतु त्यांचा जो प्रकार असतो तो गॅम्बलिंगचा प्रकार असतो। म्हणजे उठला घेतला सी, उठला घेतला पुट, अशा पद्धतीचं कामकाज केलं जातं मित्रांनो। दिसला लो घेतला परत बाय केलं, दिसला लो परत ॲडिशन केलं, या अशा प्रकारचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन तिथं चालतं। परंतु शेअर मार्केट हे काय आहे मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक गोष्ट मला वाचण्यात आली, मी सांगेन। शेअर मार्केट म्हणजे पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटीचं गणित आहे आणि ह्या पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटीचं गणित कधीकधी नफ्यातही असू शकतं, कधीकधी तोट्याचंही असू शकतं। म्हणजे उदाहरणार्थ समजा की मी आज ॲनालिसिस केलेलं आहे की आज मार्केट वरती जाणार आहे म्हणून जर मी कॉल ऑप्शन घेतला, परंतु तसं न होता प्रोबॅबिलिटीनुसार मार्केट जर खालती आलं, माझी प्रोबॅबिलिटी तिथं चालली नाही, प्रोबॅबिलिटी दुसऱ्या माणसाची कोणाची तरी असेल की मार्केट निगेटिव्ह होणार। म्हणजे मार्केट हे लोकांचं मिळून बनलेलं आहे, प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो, प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार मार्केट चालतं आणि त्या प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमुळेच आपल्याला नफा किंवा तोटा होतो।
तर मित्रांनो, पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. ह्या दोन गोष्टीचं जर गणित तुम्ही समजून घेतला तर डेफिनेटली तुम्ही विचार करून ट्रेडिंग कराल, विचार करून इन्व्हेस्टमेंट कराल आणि तुम्हाला या लॉसपासून थोडंसं बाजूला राहता येईल. मित्रांनो, एकदा आपल्याला मोठा लॉस झाला की आपण स्वतःला काही प्रश्न विचारणं गरजेचं असतं. मोठा लॉस म्हणजे किती लॉस, तर तुमच्या कॅपिटलवरती अवलंबून असतं. समजा माझं कॅपिटल आहे 1 लाख रुपये आणि मला जर 50,000चा लॉस झाला तर तो माझ्यासाठी मोठा लॉस आहे. समजा माझं 5 लाख कॅपिटल आहे आणि मला 2 लाख रुपये जर लॉस झाला किंवा 3 लाख रुपये लॉस झाला, तो देखील एक मोठा लॉस आहे. माझं कॅपिटल 10 लाख रुपये आहे आणि मला जर 5 लाख रुपये जरी लॉस झाला तरी तो मोठा लॉस आहे. किंवा कॅपिटल वॉशआउट जरी झालं तरी तो खूपच मोठा तोटा आहे, ज्यामधून तुम्हाला थोडंसं पुलबॅक करणं गरजेचं असतं. मग स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं असतं. तर ते प्रश्न कोणते आहेत मित्रांनो, की मला लॉस का झाला, लॉस रिकवर कसा करता येईल, हा प्रश्न बिलकुल तुम्ही स्वतःला विचारू नका किंवा त्याच्या भानगडीत लगेच पडू नका. तर स्वतःला विचारा की मला लॉस मोठा का झाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या लॉसमुळे मला थोडासा ब्रेक घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही ब्रेक घेतला का किंवा मी ब्रेक घेतला आहे का. त्यानंतर हा लॉस ज्यासाठी झाला त्या कारणासाठी मी कोणत्या पद्धतीचं नॉलेज अपडेट करणं गरजेचं आहे. टेक्निकल ॲनालिसिस असो, चार्ट ॲनालिसिस असो, मग कोणत्या प्रकारचे इंडिकेटर ॲनालिसिस असो किंवा फंडामेंटल ॲनालिसिस असो, ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात त्या पद्धतीच्या टेक्निकल ॲनालिसिससाठी किंवा ॲनालिसिस करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि ते केलं का. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही बेसिक मार्केटमध्ये चुका टाळणं गरजेचं असतं. त्या चुका तुम्ही टाळल्या का हे स्वतःला विचारणं गरजेचं आहे. तर त्या चुका कोणत्या त्या आपण जाणून घेऊयात. या चुका कोणत्या मित्रांनो ते थोडंसं जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, कर्ज घेऊन ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करू नका. त्याचं रिझन काय मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा लॉस होतो त्यावेळी तुमचा लॉस तो डबल होऊ शकतो. उदाहरणार्थ समजा तुम्ही 10%ने पर्सनल लोन विड्रॉ केलेला आहे बँकेमधून, बँक तुम्हाला EMIने इंटरेस्ट सोडणार नाही. इकडे लॉस झालेला तुमचा रिकवर भरून लगेच एका दिवसामध्ये निघणार नाही. किंवा तसा प्रयत्न तुम्ही करायला गेलाच तर पुन्हा तुम्ही एखाद्या वेगळ्या लॉसमध्ये जाण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला फायनान्शियल स्ट्रेस येतो, फायनान्शियल फ्रीडम तुमचं थांबतं. दुसरी गोष्ट, तुमची फॅमिली तुमच्या इन्कमवरती डिपेंड असते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्यावरती प्रेशर येतं की मी दैनंदिन खर्च कसा चालवायचा, अशा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. म्हणून कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुमच्या बचतीच्या पैशामधून सुरुवात करा. म्हणून कर्ज घेऊन बिलकुल सुरुवात करू नका मित्रांनो. दुसरी गोष्ट काय आहे की डायव्हर्सिफिकेशन ऑफ युअर फंड. डायव्हर्सिफिकेशन ऑफ युअर फंड म्हणजे काय मित्रांनो, की एकाच शेअर्समध्ये किंवा एकाच सेगमेंटमध्ये तुम्ही पैसा गुंतवू नका. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे पैसा आहे म्हणून जर मी IT सेक्टरमध्ये जर TCSचा शेअर घेतला, इन्फोसिसचा शेअर घेतला किंवा विप्रोचा शेअर घेतला, तर तो काय झाला, एका सेगमेंटमध्ये ती माझी गुंतवणूक झाली. समजा उद्या IT सेक्टर जर डाऊन ट्रेंडला आलं किंवा IT सेक्टरमध्ये एखादी बॅड न्यूज आली, त्यामुळे जर ते सेक्टर धाडाशाही पडलं, खाली पडलं, तर असं होऊ शकतं तुमचा पोर्टफोलिओ किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग जे काय असेल ते बिलकुल नुकसानीमध्ये जाऊ शकतं, लॉंग टर्म नुकसानीमध्ये जाऊ शकतं. आणि तिथून परत ते रिव्हर्सल यायला थोडासा वेळ लागू शकतो. आणि तिथं तुम्हाला ठेवावा लागतो तो सगळ्यात मोठा आहे तो संयम. आणि तो आपल्याकडे नसतो म्हणून तर आपण सोसायटीपर्यंत जातो. परंतु तो संयम आपल्याला ठेवण्यासाठी काय करावं लागेल की थोडंसं डायव्हर्सिफिकेशन शिकावं लागेल. तुम्हाला काही शेअर्स किंवा काही गुंतवणूक तुम्हाला वेगवेगळ्या शेअर्समध्ये करावं लागेल, वेगवेगळ्या सेक्टरवाईज तुम्हाला गुंतवणूक करावं लागेल. निफ्टी 50मध्ये गुंतवणूक करावं लागेल किंवा निफ्टी 250 नेक्स्ट 250मध्ये गुंतवणूक करावं लागेल. मिड कॅप लार्ज कॅपमध्ये करावं लागेल. स्मॉल कॅपकडे लगेच जाऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, थोडंसं RD, FD, PPF किंवा NPS ह्या गोष्टीमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करायला शिका, जेणेकरून तो एक सिक्युअर्ड फंड तुमच्याकडे सेव्ह राहील. इमर्जन्सी फंड ज्याला आपण म्हणू शकतो, तो इमर्जन्सी फंड तुम्ही उभा करायला शिकाल, जेणेकरून समजा तुम्हाला एखादा मोठा लॉस झालाच तर तो इमर्जन्सी फंड तुमच्या दैनंदिन डेली ॲक्टिव्हिटीसाठी उपयोगी येईल. तुमची फॅमिली डिस्टर्ब होणार नाही. आणि जर फॅमिली डिस्टर्ब नाही झाली, तुमचं दैनंदिनी जर डिस्टर्ब नाही झाली, तर डेफिनेटली तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम ऑटोमॅटिकली राहाल. तर मित्रांनो, ह्या दोन गोष्टी आपण बेसिकली शिकलो की कर्ज काढू नका, डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड शिका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की सोशल मीडियाच्या टिप्सवरती आंधळा विश्वास ठेवू नका. उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी आपण बातम्या ऐकतो किंवा आजकाल टेलिग्राम चॅनल आहेत की आज CA घ्या, उद्या पुट घ्या, आज हे घ्या, उद्या ते घ्या. ते लोक कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाहीत. बरेच लोक सेबी रजिस्टर्ड देखील नसतात किंवा सेबी रजिस्टर्ड देखील असले तर मित्रांनो
ट्रेडिंग हा कन्सेप्ट असा आहे की तुम्हाला विदिन 10 सेकंड विदिन 5 सेकंड तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो, आयदर आय हॅव टू एंटर इन टू द ट्रेड ऑर नॉट. जर एखादा टेलिग्राममधून आपण मेसेज येतो आणि त्या मेसेजवरती कामकाज करतोय तर ऑटोमॅटिकली त्यामध्ये 5-1 मिनिट निघून जातात आणि त्या 5-1 मिनिटमध्ये आपली एंट्री जी आहे ती डिले होऊ शकते. म्हणजे समजा माझी एंट्री 70 रुपीजला व्हायला हवी आहे, तिथं माझी एंट्री होऊ शकते 80 रुपीज 85 रुपीजला. आणि अशा वेळी ते लोक जर मेसेज टाकले की तुम्ही आता 100 रुपीजला एक्झिट करा, तर मी घेतलेलंच असतं 95 रुपीज 90 रुपीजला, किंवा ते लोक समजा 70 रुपीजला घ्या आणि 90 रुपीजला एक्झिट करा अशा जरी मेसेज टाकतात, त्यावेळी आपण घेतोच 85 रुपीजला, मग 5 रुपयेमध्ये एक्झिट करा. ते सगळं आपलं चार्जेसमध्ये निघून जातं, ब्रोकरेज चार्जेस, फलाना चार्जेस, STTT चार्जेस. त्यामुळे मित्रांनो कोणत्याही टिप्सवरती अवलंबून राहू नका. त्याचं कारण हे आहे की तुमच्या नॉलेज जोपर्यंत अपडेट होणार नाही तोपर्यंत आपण लॉस का करतो आणि प्रॉफिट का करतो हे तुम्हाला समजणार नाही. आणि जोपर्यंत माझं प्रॉफिट देखील का होतं हे तुम्हाला समजणार नाही तर मग चांगल्या गोष्टी रिपीट होणार नाहीत. उदाहरणार्थ समजा आज मला 10,000 रुपयेचा प्रॉफिट झाला आहे, मला माहीतच नाही तो प्रॉफिट कसा झाला आहे, मग तुम्ही नेक्स्ट टाईमला प्रॉफिट कसा कमवणार. मला समजा 10,000चं नुकसान झालं आहे आणि ते 10,000चं नुकसान कोणत्या गोष्टीमुळे झालं, मी योग्य ठिकाणी ट्रेड घेतला नाही किंवा अयोग्य ट्रेड घेतला, किंवा मी व्हॉल्यूम नाही बघितलं, किंवा RSI नाही बघितला, किंवा EMI नाही पाहिला, म्हणजे मला काहीच नाही समजलं म्हणून लॉस झाला. ते नेमका कोणत्या गोष्टीमुळे लॉस झाला हे गोष्ट तुम्हाला जोपर्यंत आयडेंटिफाय होणार नाही तोपर्यंत तो लॉस होणं थांबणार नाही. तुम्ही रिपीटेडली ट्रेड करत जाल, रिपीटेडली तुम्हाला लॉस होत जाईल मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणे हेच आहे की मी सांगितलेलं आहे जसं की इमर्जन्सी फंड तयार ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नुकसान झालं तरी संयम ठेवा मित्रांनो. जरी नुकसान झालं तरी ते नुकसान टेम्पररी असेल, परंतु तुमची लाईफ परमनंट आहे, तुमचं कुटुंब परमनंट आहे, तुमच्या कुटुंबाचा आनंद परमनंट असायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या कुटुंबाचा आनंद परमनंट केव्हा राहील, जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम असाल, जेव्हा तुम्ही स्वतः सदृढ असाल, तुमची मानसिक स्थिती सदृढ असेल, त्यावेळी तुमचं कुटुंब ऑटोमॅटिकली आनंदात राहील मित्रांनो. ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, पैसा ह्या सर्व गोष्टी तुमच्या स्वास्थ्य आणि सॅटिस्फॅक्शन आणि मानसिक स्थिती यानंतर येतात मित्रांनो. त्याला ओहापोह करू नका किंवा त्याला तुमच्या कुठल्याही ह्या ऑब्जेक्टच्या वरती त्याला न्यायचा प्रयत्न करू नका. ठराविक गोष्टीला ठराविक ठिकाणी लिमिटेशन ठेवायला शिका मित्रांनो. आणि मी तर सजेस्ट करेन मित्रांनो सर्वांना, तुम्ही एक तुंबाड पिक्चर पाहून घ्या. तुंबाडमध्ये ॲक्च्युली शेअर मार्केटचं थोडंसं तुम्हाला एक कन्सेप्ट पाहायला मिळेल. अवस्था शेअर मार्केटमध्ये अनाठाई गुंतवणूक किंवा टिप्सवरती गुंतवणूक किंवा कर्ज काढून गुंतवणूक ट्रेडिंग आणि खास करून फ्युचर ऑप्शनमध्ये कर्ज काढून ट्रेडिंग केल्यानंतर होते, हे तुम्हाला तुंबाड पिक्चरमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ होता तो खास करून माझ्या त्या मित्रांसाठी होता जे आज फ्युचर ऑप्शन्समध्ये लॉसमध्ये आहेत आणि त्यांनी कृपा करून कोणत्याही प्रकारचं असं पाऊल उचलू नका. हे पाऊल उचलण्याआधी ह्या सर्व गोष्टीचा उहापोह करा. वाटलंच तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला गाईड करू. कमेंटमध्ये टाका. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. आपलं चॅनल अशा मित्रांच्यापर्यंत जरूर पोचवा जे मित्र सध्या फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये लॉसमध्ये आहेत मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.